तुम्ही ऐकताय केएलई हेल्थ गाईड हा लाईव्ह शो आणि ज्यामध्ये विश्व स्तनपान सप्ताह जो सुरू होता 7 तारखेपर्यंत 1 ते 7 तारखेदरम्यान हा सप्ताह असतो आणि याच टॉपिकच्या अनुषंगानं आजचा आपला विषय आहे स्तनपानाचं महत्त्व आणि याविषयी मार्गदर्शन करतायत डॉक्टर सोनाली बिजरकी, ज्या केलीस डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट पीडियाट्रिशियन आहेत. तर मॅडम, कॉलर जॉईन होण्यापूर्वी आपण बोलत होतो की जर लगेच बाळ दूध सोडायला तयार नसलं तर आपण काय केलं पाहिजे. पहिले 2 वर्ष ते कंटिन्यू जर बाळ आई समोर आहे मग दूध घेते म्हणजे ते घ्यायला चालू जर केलं, फक्त दुधावरती असेल 6 महिन्यापर्यंत जे बाळाची वाढ पाहिजे ते आईचं दूधमध्ये असते आणि आई जेव्हा पाजवते ते बाळाचं दूध व्यवस्थित वाढ होते. 6 महिन्यानंतर पण तुम्ही फक्त आईचं दूध पाजवता, वरचं काही न देता फक्त आईचं दूध जर तुम्ही देत असेल तर आयर्न रिझर्व जे असते ते बाळाचं ते कमी होत जाते. बाळाला आयर्न डेफिशियन्सी अनेमिया म्हणजे रक्त कमी व्हायचं चान्सेस असते नंतर. त्यामुळे आपण 6 महिने कट ऑफ का घेतो, म्हणजे 6 महिन्यापर्यंत जे आयर्न रिझर्व बाळाला पाहिजे ते आईचं दूधमध्ये असते, बाळाकडे पण असते. 6 महिन्यानंतर वरचं आयर्न द्यायला पाहिजे आपल्याला बाळाचं रक्त मेंटेन करायला. त्यामुळे 6 महिन्यानंतर काहीतरी वरचं ऍड करायला पाहिजे. जर तुम्ही पुढं असेल म्हणजे तुम्ही वरचं चालू नाही केलं, तुम्ही नुसतं अंगावरचं दूध ते बाळाला ते हॅबिट केलं तर बाळाची एक वजन कमी व्हायला चालू होते. बाळाचं आयर्न कमी असेल म्हणजे अनेमिया रक्त कमी असेल तर रिपीटेड इन्फेक्शन म्हणजे त्यांना सर्दी खोकला असू दे किंवा संडास असू दे, जेव्हा आयर्न आपलं अनेमिया असतो म्हणजे रक्त कमी असते तेव्हा रिपीटेड इन्फेक्शन वगैरे बाळाला व्हायचं चान्सेस असतात. त्यामुळे आपण निर्धार करायला पाहिजे की 6 महिन्यापर्यंत आपण हे द्यायचं आणि नंतर एक कॉलर जॉईन होत आहेत, आपण कंटिन्यू करूया. हॅलो. हॅलो. हां, नमस्कार. आपलं नाव? हा, मी रुपाली देसाई बोलतो मॅडम. मला एक प्रश्न विचारायचा होता. हा, बोला की रुपाली. आपण ज्या वेळेला बाळाला अंगावर दूध पाजतो त्या दूध पाजून झाल्यानंतर आपण त्याची काय काळजी घ्यायला पाहिजे स्वच्छतेच्या विषयी? तुम्ही दूध पाजवल्यानंतर एव्हरी टाइम आपण म्हणतोय की म्हणजे आपण ते छाती वगैरे धुवून वगैरे नाही घ्यायला पाहिजे, काही नाही. दिवसातनं एकदा आई जर जेव्हा आंघोळ केली व्यवस्थित स्वच्छपणा मग झालं. एव्हरी टाइम बाळ दूध घेते आणि बाळाला नंतर ते सोप लावून पुसून नंतर बाळाला लावते, तसं काही करायचं गरज नाही. तुम्ही जेव्हा हायजीन मेंटेन करताय नॉर्मल, जेव्हा एव्हरी डे बाथ घेताय तेव्हा दूध पिल्या बाळाला काही म्हणजे असं नेक्स्ट टाइम ब्रेस्टला पण काही म्हणजे सोप लावून पुसायचं काही गरज नाही. आणि बाळाला काय म्हणजे दूध दिल्यानंतर बाळाला व्यवस्थित डेकर काढून बाळाला झोपून द्यायची. दुसरं काही नाहीये. बाळाला जेव्हा पण तुम्ही आंघोळ घालताय ना दिवसातनं एकदा म्हणजे तोंडातून थोडं हात फिरून ना ते काय पण म्हणजे पांढरं जे जर हे असेल दुधाची जे असेल तर ते बाहेर काढायचं, तेवढंच. बाकी एव्हरी टाइम जेव्हा तुम्ही दिवसातनं आता 8 ते 10 वेळ तुम्ही डिलिव्हरी झाल्यानंतर पाजवता, एव्हरी टाइम दूध पिल्यानंतर बाळाला काय करायचं काहीही गरज नाहीये. तुम्हाला पण काही करून घ्यायची गरज नाहीये. ते नॉर्मल असते. दिवसातनं एकदा केलं तर चांगलं बरं आहे. ते काही ते सोडून काय करायचं नाही. थँक्यू सो मच कॉल केल्याबद्दल. आणि त्यांच्याच प्रश्नाला जोडून एक प्रश्न विचारेन की लोकांच्या मनामध्ये अशी शंका असते की बाळाला दूध पाजल्यानंतर त्याचे होठही व्यवस्थित पुसावेत का, म्हणजे तसं नाही केलं तर ते पुढे जाऊन काळे होण्याची शक्यता असते, तर असं काही असतं का? नाही, असं काही म्हणजे ते ट्रेडिशनल मेथडमध्ये असणार, बट असं काही नाहीये. आपण अँटीनेटल स्क्रीनिंग ऑफ म्हणजे मदरचं जे म्हणतोय ना, तेव्हा मदरचं निप्पल वगैरे सॉफ्ट करून हे केलं तेव्हाच आपल्याला काहीतरी काळा ते मदरचं निप्पलचं ते येते. ते गेलं नंतर बाळाला पाजवलं तर काही म्हणजे असं नाहीये. बाळाची होठ जे काळं पण होते ना ते नंतर आपोआप निघून जाते. असं काही नाहीये. दिवसातनं एकदा जेव्हा बाळाला म्हणजे होठ म्हणजे फिरून ते स्वच्छ केलं तोंड तर काही म्हणजे हो ना, म्हणजे आपल्याला सांगितलं जातं की आपले जे म्हणजे वडीलधारी माणसं असतात घरी, ती म्हणतात की बाळाला पाजून झाल्यानंतर बाळाचं तोंड आणि ओठ व्यवस्थित पुसत जावा, नाही पुसलं तर मग ते काळे होतील. आणि एव्हरी टाईम फिडिंग करत असतानाही निप्पल स्वच्छ करावेत किंवा एखादा हात रुमाल ठेवून ते निप्पल व्यवस्थित पुसून घ्यावेत. हे सगळं जराशी काळजी घेत राहावी असं म्हणतात. हे असं जेव्हा होते बाळाला, जेव्हा ते बुरशी तोंडात जेव्हा बाळाला थोडं बुरशी होते, आईचं स्वच्छ नाही मेंटेन केलं तर आईचं दूधच जाते ना ते बाळाच्या तोंडाला, मग ते बुरशी जेव्हा होते मग ते ट्रीट नाही केलं तर ते बुरशी परत आईचं म्हणजे छातीला लावून त्यांना इन्फेक्शन होऊन असं होऊन जाते. मग व्यवस्थित हायजीन मेंटेन केलं तर
ते काहीही करायचं गरज नाहीये. तुम्हाला तसं करायचं आहे, तुमचं हे असेल, प्रॉब्लेम काहीच नाहीये. फक्त सोप आईचं छातीला वापरायचं नाही. दिवसातनं एकदा जे आहे ते बस आहे. आणि नंतर जेव्हा तुम्ही फीड करताय ते वॉर्म वॉटरनी पुसून घेतलं तरी पण चालते. आणि बाळाचं तोंड काय आपलं हे केलं ते काही हार्म नाहीये, करायचं नाही करायचं असं काही नाहीये. तुम्ही करायला लागले, तुम्हाला वाटते की करायचंय, दॅट इज ट्रेडिशनली ओके. ट्रेडिशनली तुम्ही मानताय की ठीक आहे करून घ्या, काहीच प्रॉब्लेम नाहीये त्याच्यामध्ये. अच्छा. पण त्याच्यामध्ये असं काही होत नाही की ओठ काळं वेळ होणं? नाही नाही नाही, त्याचं काहीच नाहीये. ते नॉर्मल जे असते ते